त्यांचं इलेक्शन होईस तर चूप बसले. त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालं. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, अरे मोदी तेरा खेळ सस्ता सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडले. काय नाही फरक पडायचा. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60-60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबांनी मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं तर नसेल. याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्र देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळेच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला लागणार आहे. पुढे नाही आधीच ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू ते आपल्याला पाठवणार आहे. पण दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे जिहाद करेंगे, म्हणा पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. पेट्रोल भरू नका म्हणा गाड्यांमध्ये आणि फिरा घोड्या गाड्यांवर. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही. त्याला खायला काय घालणार? त्याचे पैसे कुठून आणणार? गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सीएनजी साठी रांगा लागलेल्या आहेत. अहो, याच्या पुढे सगळ्यासाठी रांगा लागतील. याच्या पुढे रेशनच्या दुकानांसमोर सुद्धा रांगा लागतील. इतकी वाईट परिस्थिती या देशाची होणार आहे. स्वतः पवार साहेबांनी ट्विट करत पत्र दिले. राज ठाकरेंनी देखील. अहो, पण ही कुठली हुकुमशाही? रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो, तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतर. 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका. आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील ते किती प्रेमाने केसाला तेल लावतात. तर त्यांनी काय करायचं सांगा. आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरतो. आपण काटकसर आहे, त्यांचं आव्हान अरे आहे. कसले काटकसर? एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर. अचानक कशी काटकसर करताय? आता महापौरांनी परिवहनमध्ये फिरावं, गाडी आसपासून इथेच ठेवावी. आयुक्तांनी चालत यावं. कामं होणार नाही ना, गाडीशिवाय कामं होऊ शकत नाही. मोदींनी सांगितलंय, मोदींचा आदेश मोठा की हे मोठे. मोदींनी सांगितलंय काटकसर करा. मग उपमहापौर, महापौर सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे. आज मुंबई में दौरा था जो है मुंबई के मंत्री, पालक मंत्री मंगल प्रभात गौड़ा, इनका भी काफी सारा काफिला जो है निकलता हुआ नजर आया. सगळ्याच एक तरफ जो है किया जा रहा है कि सगळेजण कॉन्वॉय घेऊन फिरतायत. अमर थोड़ा हाथ मांगे गए. घोषणा तो कर दी. इसका असर सिर्फ गरीबों पे होता है. जो अमीर, जो मंत्री है, जो अमीर है. अदानी अंबानी क्या गाड़ी छोड़ने वाले हैं क्या? अदानी अंबानी का काफिला कम होने वाला है क्या? मुझे तो ऐसा शक है कि जो सोने पे बात की है, ये एक ही ऐसा मार्केट है, बाजार है जिसमें अदानी और अंबानी नहीं है. और पिछले साल 1 रुपये का सोना आपको वापस दे गया 1 रुपया 54 पैसा. तो इतना प्रॉफिट कोई देता भी नहीं है. मुझे लगता है सोने के मार्केट में अदानी को और अंबानी को आना है, इसलिए मोदी जी ने ये नया बॉल डाला है. मोदींनी काल सांगितलं की इंधन वाचवा, कारपूल करा. तर त्या अनुषंगाने आज आम्ही महापालिकेत येतोय. आमच्याबरोबर 7-8 नगरसेवक देखील महापालिकेत बैलगाडीवर येत आहेत. आम्ही महापौरांना एक निवेदन देतोय आणि त्यांना सांगतोय की आपले पंतप्रधानांनी जे सांगितलंय ते अंमलात आणा आणि तुम्ही उद्यापासून परिवहन वापरा. पेट्रोल डिझेलचे भाव देखील वाढलेले आहेत. 30 ते 40 रुपये आता जे वाढणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे सांगितलं आव्हान केलेलं आहे की काटकसरीने वापर करा. काय सांगा? जेव्हा
राहुल गांधी हेच 10 मार्चला बोललात तेव्हा लोकांना पटलं नाही. पण हे सरकार फक्त 5 स्टेट्सच्या इलेक्शनची वाट बघत होतं. आणि आता तुम्ही जसं स्वतःच्या तोंडातनं सांगितलं की किमान 30-40 रुपये इंधनाची कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगो अथवा न सांगो, गरीब जनता काय करेल? गरीब जनता बसनीच फिरायची पाळी या सरकारने आणलेली आहे.